मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असं म्हटल्यानंतर विरोधकांनी त्यांची खिल्ली उडवली. पण सगळ्यांना पुरून उरत ते पुन्हा आलेच. अर्थात मी कोणाविषयी बोलतेय हे वेगळं सांगायची गरजच नाहीये. तुम्ही ओळखलंच असेल, कारण आजच भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री होण्याचा त्यांचा मार्ग अखेर मोकळा झालाय. गेल्या 11 दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये महायुतीतला हाय व्होल्टेज ड्रामा आता खऱ्या अर्थाने शांत झालाय. पण 2014 ते 2024 हा काळ देवेंद्र फडणवीसांसाठी काही सोपा नव्हता. अनेक संघर्ष, अनेक आव्हानांना ते या काळात सामोरे गेले. अनेक राजकीय चक्रव्यूहांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न त्यांना करण्यात आला. पण आपली मुत्सद्देगिरी, हुशारी आणि संयम यामधून त्यांनी प्रत्येक चक्रव्यूह भेदत ते बाहेर आले. एक लक्षात ठेवा, देवा भाऊ जो बोलता है वो करता है और जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता है. उद्या आझाद मैदानावर पुन्हा एकदा मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस हे शब्द आपल्या कानावर पडणार आहेत. शांत संयमी नेता अशी देवेंद्र फडणवीस यांची ओळख. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले देवेंद्र फडणवीस नागपूरचे सर्वात तरुण महापौर बनले. त्यानंतर आमदार, भाजप प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास सुरू झाला. 31 ऑक्टोबर 2014 देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की सलग 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे वसंतराव नाईक यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस हे दुसरे मुख्यमंत्री ठरले. शरद पवार यांनी 3 वेळा मुख्यमंत्री पद भूषवले. पण शरद पवारांसारख्या मुरलेल्या राजकारण्याला सुद्धा सलग 5 वर्ष मुख्यमंत्री पद भूषवता आलं नाही. 5 वर्षांच्या काळात फडणवीसांनी राजकीय नेतृत्व सिद्ध केलं. उत्तम प्रशासकीय कारभार कसा करतात याचं उदाहरण सगळ्यांसमोर ठेवलं. देशातील पहिली भुयारी मेट्रो, महाराष्ट्रातील मेट्रोचं जाळं, जलयुक्त शिवार, समृद्धी महामार्ग, त्याचबरोबर शेतकऱ्यांची कर्जमाफी असे अनेक महत्त्वाचे प्रकल्प आणि योजना त्यांनी 5 वर्षाच्या कार्यकाळात राबवल्या. प्रत्येक निर्णय घेताना त्यातल्या बिटवीन द लाईन्स समजून घेणं, तो विषय समजून घेणं, आपण घेतलेल्या निर्णयाचे पुढे काय परिणाम होतील याचा विचार करणं, तो विचार करूनच निर्णय घेणं ही त्यांची खासियत. 2014 देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्राला एक नवा आश्वासक चेहरा मिळाला. आपल्या महाराष्ट्राचं राजकारण पाहिलं तर जातीय समीकरणं खूप महत्त्वाची असतात. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राचं राजकारण हे जातीय समीकरणांभोवती फिरतंय. त्यामुळे फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना ब्राह्मण मुख्यमंत्री म्हणून टीकेला सामोरं सुद्धा जावं लागलं. पण या सगळ्या टीकांचा सामना करत त्यांनी आपलं नेतृत्व सिद्ध केलं. 2014 ते 2019 सलग 5 वर्ष ते मुख्यमंत्री होते. त्यानंतर 2019ला विधानसभा निवडणूक लागली. मी पुन्हा येईन असं आत्मविश्वासाने म्हणत त्यांनी प्रचार सुरू केला. आणि शेवटी एवढंच सांगतो, मी पुन्हा येईन. मी पुन्हा येईन याच निर्धारानं, याच भूमिकेत, याच ठिकाणी नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी. त्यांच्या नेतृत्वात विधानसभेच्या निवडणुका लढल्या गेल्या. पुन्हा एकदा फडणवीसच मुख्यमंत्री होतील असं सगळं चित्र स्पष्ट होतं. पण अचानक 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाचा हट्ट धरत उद्धव ठाकरेंनी ही युती तोडली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची हातमिळवणी करत त्यांनी सत्ता स्थापन केली. खरं म्हणजे भाजपला 105 आणि शिवसेनेला 56 अशा जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे युतीचं सरकार येणार हे सगळ्यांना मान्यच होतं. पण अचानक उद्धव ठाकरेंनी युती मोडून काँग्रेस राष्ट्रवादीशी हातमिळवणी करणं हे सगळ्यांसाठीच धक्कादायक होतं. त्या काळात सुद्धा संयम राखत देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी अगदी उत्तमपणे पार पाडली. विरोधी पक्षनेता कसा असतो हे त्यांनी या 2.5 वर्षांच्या काळात दाखवून दिलं. जेव्हा जेव्हा चुकीचे निर्णय घेतले जातील तेव्हा तेव्हा मी बोलणार, तिथे बोट ठेवणार, मग तुम्ही माझ्यावर कितीही टीका करा असं म्हणत त्यांनी उत्तमपणे विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी सुद्धा सांभाळली. तेव्हा देवेंद्र फडणवीसांचा एक आक्रमक बाणा आपण सगळ्यांनीच पाहिला. पण त्यानंतर एकनाथ शिंदेंनी हिंदुत्वाची साथ देत भाजपसोबत सरकार स्थापन केलं.
आणि त्यावेळेस सुद्धा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील की काय अशीच सगळ्यांना शक्यता वाटत होती. पण अचानक एकनाथ शिंदेंचं नाव समोर आलं आणि त्यानंतर पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली. पण या काळात सुद्धा त्यांनी एकनाथ शिंदेंवर कुरघोडी केली नाही. त्यांना त्यांच्या पद्धतीने काम करण्याची संधी दिली आणि योग्य ती साथ दिली. त्यानंतर महायुतीत अजित पवार सामील झाले आणि महायुतीचं हे ट्रिपल इंजिन सरकार पुढे धावू लागलं. पुढे लोकसभा निवडणुका लागल्या. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा पराभव झाला. लोकसभेतील अपयशाची जबाबदारी स्वीकारत पुन्हा एकदा जोमाने फडणवीस कामाला लागले. लोकसभेच्या पराभवामुळे सगळ्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये एक निराशा आली होती. पण या सगळ्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा बळ देऊन जोमाने कामाला लागले. संघाच्या मदतीने त्यांनी महायुतीच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्या. लोकसभेत जो पराभवाचा फटका बसला होता त्याला मागे सारून विधानसभेत घवघवीत यश संपादन केलं. 149 जागा भाजपने लढवल्या होत्या. त्यापैकी 132 जागा जिंकण्यात भाजपला यश आलं आणि याचं श्रेय हे देवेंद्र फडणवीसांना द्यावंच लागेल. दुसरी जी संधी मिळाली होती त्याचं सोनं कसं करायचं हे फडणवीसांकडून शिकायलाच हवं. पण लोकसभा ते विधानसभा हा कार्यकाळ 6 महिन्यांचा काळ फडणवीसांसाठी काही सोपा नव्हता. विरोधकांनी सातत्याने फडणवीसांना टार्गेट करणं सुरू केलं होतं. या काळामध्ये फडणवीसांसमोर अनेक आव्हानं होती. म्हणजे अगदी शरद पवार, उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, संजय राऊत इतकंच नाही तर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या निशाण्यावर सुद्धा फक्त देवेंद्र फडणवीसच होते. पण या सगळ्यांना पुरून उरले ते फडणवीस. यापैकी अनेकांनी देवेंद्र फडणवीसांवर व्यक्तिगत टीका केली. अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. वेळप्रसंगी त्यांची जात काढली. पण हे सगळं असताना फडणवीसांनी कधीही कोणावर आक्रमकपणे व्यक्तिगत पातळीवर टीका केली नाही. शांत संयमाने आपल्या कामातून त्यांना उत्तर दिलं. अकेला देवेंद्र क्या करेगा असा सुद्धा सवाल उपस्थित करण्यात आला होता. पण एकटेच नाही तर संपूर्ण महायुतीला घेऊन देवेंद्र फडणवीस काय करू शकतात याचं उत्तर आता सगळ्यांनाच मिळालं. आक्रमक हिंदुत्ववादी चेहरा हा विधानसभेच्या काळात फडणवीसांचा पाहायला मिळाला. न भूतो न भविष्यती असं यश या विधानसभेत देवेंद्र फडणवीसांनी मिळवून दिलं. विधानसभेच्या काळात उद्धव ठाकरेंनी नाव घेऊन तू राहशील किंवा मी राहीन असं म्हणत फडणवीसांना खुलं आव्हानच दिलं आणि हे आव्हान स्वीकारत फडणवीसांनी विरोधकांचा सुपडा साफ केला. उद्धव ठाकरे आणि फडणवीसांची शाब्दिक लढाई ही चक्रव्यूहापर्यंत गेली. पण आधुनिक अभिमन्यू असल्याचं सांगत 132 आमदार निवडून आणून फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. वेळोवेळी विरोधकांनी फडणवीसांना अडकवण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येक वेळी फडणवीसांनी आपल्या कामातून उत्तर दिलं. ज्यांनी माझी टिंगलटवाळी केली त्यांचा बदला मी घेणार आणि बदला हा आहे की त्यांना मी माफ केलंय. प्रत्येकाची वेळ असते. ज्यांनी टिंगलटवाळी केली, ज्यांनी अपमान केला त्यांचा मी बदला घेणार आणि माझा बदला एवढाच आहे की मी त्यांना माफ केलं. राजकारणामध्ये अशा गोष्टी मनावर घ्यायच्या नसतात. हर एक का मौका आता है. हे वाक्य फडणवीसांनी खरं करून दाखवलं. 2014 नंतर 2019 मध्ये स्पष्ट बहुमत असूनही त्यांना सत्ता गमवावी लागली. याआधी ज्या चुका झाल्या होत्या त्या टाळून त्यांनी आता नवी समीकरणं समोर आणली. विविध जाती आणि समुदायांचा सूक्ष्म अभ्यास त्यांना आता कामी आला. यावेळी त्यांनी प्रत्येक मतदारसंघातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक समीकरणांचा अभ्यास केला आणि त्या दृष्टीने त्यांनी रणनीती आखली. फडणवीसांसमोर आता सगळ्यात मोठं आव्हान होतं ते म्हणजे महायुतीमध्ये फूट पडू न देणं. मधल्या काळात असं वाटत होतं की अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील. पण अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोघांचा उत्तम समन्वय साधत या दोघांना सोबत घेऊन त्यांनी विधानसभेत दैदिप्यमान ऐतिहासिक असा विजय मिळवला. आत्ताचं जर राजकारण पाहिलं तर फडणवीसांच्या नावाशिवाय हे राजकारण पूर्णच होऊ शकत नाही. आधुनिक राजकीय चाणक्य असं सुद्धा त्यांना म्हटलं जातंय. मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना. मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना. मैं समंदर हूं लौट कर वापिस आऊंगा. मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना.
मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूँ लौट कर वापस आऊंगा. आणि खऱ्या अर्थाने आज देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा आलेले आहेत. गेल्या 2.5 वर्षात सागर बंगल्याभोवती महाराष्ट्राचं संपूर्ण राजकारण फिरत होतं. या सागर बंगल्यावर अनेकदा आव्हानांच्या लाटा आल्या, पण या सगळ्या झेलत ते पुन्हा एकदा यशस्वीपणे आलेले आहेत. 2014ला पहिल्यांदा त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर 2019 मध्ये अजितदादांसोबत त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, पण 72 तासांच्या आतच ते सरकार कोसळलं. पण आता पुन्हा एकदा तिसऱ्यांदा यशस्वीपणे ते मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार आहेत. या आधीचं फडणवीसांचं राजकारण आणि आत्ताच्या येणाऱ्या काळातलं राजकारण हे कदाचित वेगळं असू शकतं, कारण आता देवेंद्र फडणवीसांसमोर अनेक आव्हानं आहेत. पण आधुनिक महाराष्ट्राचा आश्वासक चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीसांकडे पाहिलं जातं. येणाऱ्या काळात देवेंद्र फडणवीस काय नवीन योजना आणणार, त्यांची रणनीती काय असणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. आणि उद्यापासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात देवेंद्र पर्वाला सुरुवात होणार आहे. तुर्तास इथेच थांबते, पण अशाच महत्त्वाच्या विषयासह पुन्हा भेटू. तोपर्यंत पाहत रहा आकार DG9. नमस्कार.